एकदा मी आभार मानतो इतक्या सुंदर मंडळीमध्ये दुसऱ्यांदा बोलण्यासाठी त्यांनी आम्हाला उपयोगात आणलं, चान्स दिला. त्याचबरोबर मंडळीतील लहान थोरांचे प्रभूमध्ये आभार, वडील वर्गाचे सुद्धा मी आभार मानतो. गेल्या वेळेस आपण प्रार्थना शिकलो होतो, होय किंवा नाही? आज काय शिकायचं आहे माहिती आहे काय? लप्पनडाव. आमेन. काय शिकायचं आहे? लप्पनडाव. कोणी खेळलं नाही आहे असं कोणी आहे का इथे? हात तर वर करा. नाही, लहान होता का नाही? मग खेळलाय की नाही? मग हात वर करा की खेळले. तर असं करा की काय बोलायला सुद्धा मंडळी आमची करते. ठीक आहे, बोललं तर होईल ना. मागील आजी लहानपणी आपण लप्पनडाव खेळलो. हां, तो लप्पनडाव आज कमी होत आहे. खरं आहे का नाही? त्याला कारणीभूत मोबाईल आहे. आमची मुलं विसरून गेलेत लप्पनडाव खेळणे, चिन्नी दांडू खेळणे, टायर काठीने मारत जाणे, लंगडी खेळणे, सळी घुसवत जाणे. पण आज आपण लप्पनडावर बोलायचं आहे. कशावर बोलायचं आहे? लप्पनडाव. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रार्थनेचा उगम उत्पत्ती 4 मध्ये झाला आणि लप्पनडावची सुरुवात उत्पत्ती 3 मध्ये झाली. आम्ही म्हणाल का? अरे किंवा नाही? सत्य पटलं का नाही? आत्ताच आपल्या सिस्टरने बायबल वाचलं, आदाम आणि हवा लपली म्हणून सांगितले. आणि कोण शोधत आहे? परमेश्वर शोधत आहे आणि आवाज देत आहे. काय म्हणत आहे? आदामा, आदामा, तू कोठी आहेस? विचार करा, खेळ सुद्धा उत्पत्तीमध्ये आपल्या देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी तयार केलेला आहे. आणि हा खेळ उत्पत्ती 3 मध्ये चालू झाला, लप्पनडाव. आणि तो लप्पनडाव पृथ्वी तलावरून नष्ट झालेला नाहीये. आज आम्ही म्हातारे असू दे, तरुण असू दे, मध्यमवर्गाचे असू दे, खेळतच आहे. पण आम्ही शोधत कुणाला नाही आहे, पण आपण नुसतं लपतच आहे. आणि तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आज देखील तुम्हाला आणि मला शोधत आहे. आमेन म्हणाल का? बघा, जेव्हा मी बायबल वाचत नाहीये, लपतो. जेव्हा मी प्रार्थना करत नाहीये, मी लपतो. जेव्हा मी मंदिरात येत नाहीये, तेव्हा मी लपतो. पण परमेश्वर शोधायचं काम करतो. आणि त्यानं ते काम सोडलेलं नाहीये. म्हणून तर जिवंतांच्या भूमीवरती आज तुम्ही आणि मी श्वास घेत आहोत. आमेन म्हणाल का? खरं आहे ना? बघा, आज बघा, तुम्ही इथे आत्मपरीक्षण करा. तुम्ही इथे आहात, तुम्हाला असं वाटत नाही का माझे घरचं लेकरू सुद्धा इथे असावं, माझा नवरा इथे असावा? काही स्त्रियांच्या जीवनामध्ये असते, नवऱ्याचं नाव घेतलास, नवरा व्यसनी आहे. मुलांचं नाव घेतलास, मुलं ऐकत नाहीये. कारणीभूत कोण आहे? तुम्ही मी आहे. कारण तुम्ही मीच त्यांना लपायला शिकवतो आणि अशा ठिकाणी लपवतो की तिथून ते परत येत नाहीये. मग त्यांच्यासाठी आम्ही चर्चेसमध्ये प्रार्थना करत राहतो आणि म्हणतो हा डाव कुठेतरी थांबला पाहिजे. विचार करा, जेव्हा आम्ही लपतो तेव्हा आम्ही त्या लपण्याबरोबर करार करतो. आणि कुठलाही लपणारा माणूस, त्याला काय वाटतं याचा विचार करा. त्याला असं वाटतं आम्ही त्याला धावू नये. बरोबर आहे का? होय तर म्हणा. नाही, इकडनं ऐकलं, इकडनं सोडलं, हृदयावर ढसणार कधी? तुम्हाला असं वाटतंय की समजा आता मी तुम्हाला शोधायला लागलोय आणि तुम्ही सर्वजण लपलाय, तुमची इच्छा असते का तुम्ही पहिले घावावं म्हणून किंवा सापडावं म्हणून? कारण काय होतं, सापडलं तर डाव कोणावर येतो? जो पहिला सापडलाय त्याचा. पण एक सांगू दे, एक कोण तर असा असता आमच्यामध्ये चतुर, तो येऊन त्या शोधणाऱ्याच्या पाठीवरती थाप मारतो. काय म्हणतो? राईट, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो? डावपट्टी. त्यानं शोधलेल्याचा उपयोग होतो का? नाही. पुन्हा त्याला डावतो खेळावा लागतो आणि पुन्हा बाकीच्या आनंदात काय करतात? जाऊन लपतात. आणि कुणालाच वाटत नसतं आणि आम्हाला हसायला येत असतं, आम्ही याला सापडतच नाहीये म्हणून आम्ही दोघं लपायला चालू करतो. अरे किती छान की आपण त्याला सापडतच नाहीये म्हणून बदला घ्यायला चालू करतो. आणि तो बदला असा असतो, सगळ्यांना आठवण येईल त्या खेळाची. त्याची पाठ मागे असते ना त्या शोधणाऱ्याची, तर आम्ही पाठीमागनं येतो. जितक्या ताकदीने त्याला मारता येईल तितक्या ताकदीने आम्ही, पुढे बोललो नाही तरी आवाज नाही, जितक्या ताकदीने आम्हाला मारता येईल तेवढ्या ताकदीने आम्ही. आणि वरनं काय म्हणतो? डावपलटी. आणि हसत असतो. बरोबर आहे? विचार करा, आज प्रभू येशूनं जर ठरवलं असतं या डावाला पलटी करायचं आहे, तर आपल्या पाठीवरती आज चिन्ह असते मार खाल्लेल्याची.
पण प्रभूने ते चिन्ह स्वतःच्या पाठीवर घेतले. आमीन म्हणाल का? त्याने तुमच्यासाठी पाठ केली यासाठी की मृत्यूच्या डावामध्ये तुम्ही मी रुतलो होतो. त्या मृत्यूच्या शिक्षा तुम्हाला आणि मला भोगाव्या लागणार होत्या, सहन कराव्या लागणार होत्या, पण त्याने तिकडे पाठ केली आणि म्हटलं याच्यावर डावपट्टी कधी येऊ नये, कारण सैतान वारंवार त्याच्यावर येतो आणि वारंवार त्याच्या पाठीमध्ये आघात करत आहे, त्याचा नाश करत आहे. म्हणून तर माझा प्रभू तिथे येऊन पुढे थांबला आणि तुम्हाला त्याने आपल्या बाहूमध्ये लपवलं. लपायचं कुठे आहे हे तर बघा, सापडायचं कुणाला आहे हे तर पहा. खेळामध्ये बघा तुम्हाला एखाद्याची दया येते, म्हणतात त्याला लय उशीर झाला, त्रास होत आहे, म्हणून स्वतःहूनच आपण म्हणतो मी इकडे आहे, तेव्हा तो म्हणतो आउट. बरोबर आहे? दावीद सापडलाय, आउट म्हणून लगेच त्याला आनंद होतो की माझ्या बदली हा आज डाव खेळणार आहे. पण या डावाची सुरुवात लप्पड डावाची साधी समजू नका प्रिया. आज आपण सुद्धा काही गोष्टीमध्ये लपत आहोत आणि ते लपत असताना आम्ही काय करतो, काय करत आहोत हे आम्हाला सर्व माहिती आहे. पण येशूनं कधी तुम्हाला आणि मला शोधण्याचं सोडलेलं नाहीये. म्हणून लूक 19 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, लूक 19 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं 10वं वचन, कारण मनुष्याचा पुत्र हरवल्यास शोधाय आणि ताराव्यास आला आहे. आमेन. येशू या पृथ्वीवरती का आला? कारण येशूनं पाहिलं की माझे लोक लपत आहेत आणि अशा ठिकाणी लपत आहेत की ते त्या लपण्यामध्ये तसंच पाठीमागे जात आहेत, मृत्यूमध्ये जात आहेत, अंधकारामध्ये जात आहेत, शापामध्ये जात आहेत, नरकामध्ये जात आहेत. म्हणून येशू शोधावे लागला. आमेन. आणि आज देखील तो आरोळी मारत आहे. म्हणून देव म्हणतो यशाया 43 मध्ये की मी तुला तुझ्या नावाने हाक मारत आहे, तू मला उत्तर देशील काय? म्हणून यिर्मया 3:33 मध्ये देवाचं वचन सांगतं मी तुला, यिर्मया 3:33 राईट. म्हणजे काय करून देव म्हणतोय? तुला जे गुज गोष्टी आहेत ते सांगेल. त्या गुज गोष्टी कोणत्या आहेत माहितीये? तुला इथे लपायचं नाहीये, तुला प्रकाशात यायचं आहे, तुला जीवनात यायचं आहे, अंधकारातून तुला उठायचं आहे, मरणातून तुला उठायचं आहे. म्हणून येशू शोधत आहे प्रिया. म्हणून विचार करा, आज आमची लेकरं लहान असू द्यात, पुढे घेण्याचा प्रयत्न करा. काय झालं असतं जर येशून आम्हाला शोधलं नसतं तर? इथं पाहत आहे आदामाला भुरळ घातली का? सैतानाने बायबल वाचला आता सिस्टर? नाहीये. कुणाला घातली? हवेला. आणि स्त्रिया काय असतात? सॉफ्ट असतात. स्त्रियांना आनंद झाला बघा. आता झाला का नाही झाला? स्त्रिया सॉफ्ट असतात म्हटल्यावर आनंद झाला का नाही? अरे बापरे, राहू दे. आणि पुरुष हे जरा हार्ड असतात, पण तसं काही नसतं. स्त्रिया खरोखर सॉफ्ट असतात, पण पुरुष आपलं हळवं पण दाखवत नसतात, ते मनातल्या मनात ठेवत असतात. पण जेव्हा सैतानाने त्या आदामाकडे पाहिलं तेव्हा समजलं आदाम हा परमेश्वराचं प्रतिरूप आहे, तो फसणार नाहीये, म्हणून त्याला फसवता आलेलं नाहीये. म्हणून स्त्रीकडे त्याची नजर गेली. स्त्री सॉफ्ट आहे आणि तिला जाऊन त्याने प्रश्न केला, देवाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे? कुठल्या बागेतल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितलेलं आहे? कुठलं फळ खाऊ नका असं तुम्हाला सांगितलेलं आहे? ती म्हणते मधल्या झाडाचं जे फळ आहे बरं वाईट ज्ञान करून देणार त्या झाडाचं खाऊ नको, खाशील तर काय होईल? मरशील. देवाने हे सांगितलं होतं. पण स्त्री तिथं काय घालते? वचन बारकाईने वाचला असाल तुम्ही. देवाने आम्हाला असं सांगितलेलं आहे त्याला स्पर्शही करू नकोस, म्हणजे मनाची गोष्ट. आणि स्त्रियांच्या पोटात काय राहत नाहीये. एवढं सांगितलं तर एवढं करतात ते. आमेन. अरे होय तर म्हणा, मी नावे नाही ठेवत, सत्य सांगत आहे. एवढं सांगितलं तर एवढं सांगतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो? ते धूर्त तो ऐकतोय आणि म्हणतोय हा तुझं बरोबर आहे. पण देवाला माहिती आहे की तुम्ही ते फळ खाल्ल्यानंतर मरणार नाहीये. पण देवानं काय सांगितलं होतं त्यांना? फळ खा तर खास मरा. कसलं मरण आहे? म्हणा खास मरण. एकमेकाला म्हणा खास मरण. कधीच म्हणणार नाहीये, कारण आमच्या जीवनामध्ये हात द्यायचं म्हणजे जरा लाज वाटते. हात पुढे कसं करू? देवासाठी बोलायचं आहे. इथे बघा खास मरण देवाने म्हटलेलं आहे. आणि खास मरणाचा अर्थ काय? आणि पुढे जाऊन पाहताय फळ खाल्लं मेलेत का दोघं? आणि कुणाला काय वाटतं? मी प्रश्न नाही करत, उत्तर देण्यासाठी आलेलं आहे.
देवाचं वचनच सांगते तुम्ही खास मरा. सिस्टरनं उत्तर बरोबर दिले. आध्यात्मिक आमचं जे नातं होतं ते तुटलं, म्हणजे देवाच्या समागमातून ते बाहेर पडले. याचा अर्थ मरण त्यांच्या जीवनामध्ये आहे. आतापर्यंत मरण नव्हतं, मरणाचं नाव नव्हतं, फक्त त्यांना देवानं तयार केलं होतं, त्या बागेत ठेवलं होतं. आणि असं नाही म्हटलं की तू मरणार आहेस म्हणून. आता पण आज्ञा मोडल्यामुळे, सैतानाच्या सानिध्यात ते आल्यामुळे, त्या डावात ते आल्यामुळे त्यांच्यावरती मरणाने राज्य करायला चालू केलं. आणि काय होतं बघा, फळ खाल्ल्या खाल्ल्या त्यांचे डोळे उघडले. मग आतापर्यंत आंधळे होते का फळ खाताना? आम्ही तर म्हणा, कोपऱ्यात बंधू कळतं का? फळ तर खायला लागले. त्या हवेने पाहिलंय फळ कसं दिसतंय, कसं आहे, मनोरा आहे. आणि खाण्यास काय आहे, इष्ट आहे. बघा, फळ म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे, त्यातला गोडवा सुद्धा आहे. आता मी तुमच्या पुढे पिकलेला आंबा दाखवतो आणि कच्चा आंबा दाखवतो. खरं खरं उत्तर द्या, कोणत्या आंबा तुमचं मन बसते का? कारण कच्चा आंबा खाल्ल्यानंतर काय होते, कसं होते, अरे किंवा नाही, मागे होते का नाही? कारण आमच्या तोंडाला त्या हिरव्या आंब्याची चव कशी असते, आंबट तुरट आणि गोड सुद्धा असते, पण ते इतका खास नाही वाटत. पण पिवळा आंबा कसा असतोय, कोई सुद्धा आम्ही सोडत नाही हो चगळायची. अरे कराय का नाही? आणि त्या कच्च्या आंब्याची कोई चगळता का बघा जरा तुम्ही. काय होते कच्च्या आंब्याची चगळून कधी पाहिलं का तुम्ही? तोंडामध्ये तुमच्या तो आंबट तुरटपणा येतो, त्याच्यामुळे दात सळसळतात आणि आम्ही टाकून देतो. पण पिकल्या आंब्याचं काय करतोय आम्ही, अजून असता तर बरं झालं असतं, अजून ते बाईट केलं असतं किंवा खाल्लं असतं, सरगळले असते. तसं या ठिकाणी हवेने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलं की हे फळ खाण्यास इष्ट आहे, चांगलं आहे, मनोरम आहे, म्हणजे ती डोळं सोडली. आमेन म्हणाल का? म्हणजे तिला दिसत होतं. आमेन म्हणाल का? आणि आदाम काय फिरायला गेलता का कुठे? आदाम तिथेच आहे, बायबल वाचा. आदाम तिच्या बरोबरच आहे. तिनं खाल्लं आणि तिथं लगेच म्हणते आदामाला खा. आदामाला माहिती होतं का नव्हतं त्या फळाबद्दल? मग का खाल्ला? आज सुद्धा पुरुष तसंच करतात, बायकोच्या शब्दाच्या पुढे जात नाही. पुरुषांनी होय किंवा नाही, बाहेर किती बी रुबाब मारूया, घरात गेलं की होम मिनिस्टर जे सांगेल ते करते आपण. आमेन. अरे होय किंवा नाही, पुरुषांना आता तर काय वाटलं पाहिजे, किती बी बाहेर रुबाब मारते, निसर्गाची देण आहे, त्यात आपल्याला चेंज करता येत नाही. पण काय होतं बघा, तिनं दिल्या दिल्या त्याच्या मनामध्ये गोष्टी आल्या आणि तिनं त्या आपल्या बायकोचा मान राखला, पण त्यात त्याने आज्ञा मोडली. काही गोष्टी असतात की आपण काय ऐकायच्या, काय ऐकू नये, हे आपण ठरवायचं असतं. याचा अर्थ त्याला दिसत होतं, त्याचा अर्थ त्याला दिसत होतं. आणि ते फळ बी त्याला दिसतं, ते झाड बी त्याला माहिती आहे, त्या झाडापाशीच दोघं आहेत, तो सर्प बी तिथे आहे. आणि ते फळ त्यानं सुद्धा खाल्लं आणि लगेच डोळे उघडले. कसले डोळे उघडलेत बघा. आपल्या सुद्धा जवळ आता दोन दृष्टी आहेत, एक जगिक दृष्टी आहे, आध्यात्मिक दृष्टी आहे. आणि जो आध्यात्मिक चालतो त्याला जगातल्या गोष्टीशी काही संबंध नसतो, तो आध्यात्मिकरित्याच आपल्या डोळ्याने पाहत असतो. वाईट जर गोष्ट दिसत असेल तर त्याचा प्रतिकार करतो, तो म्हणतो हे चुकीचं करत आहेस, तू त्यातून बाहेर ये. पण त्याचं ऐकायलाच कोण तयार नसतं. तुमच्या जीवनात तसं झालं असेल बघा. चांगलं सांगायचं जावं, तुम्हाला कोणी साथ देणार नाहीये, पण 2-4 शिव्या तिथे घातला की 4 शिव्या तुमच्यात बी ऍड होऊन तिथं चालू होतात. आमेन म्हणाल? खरं आहे ना? म्हणून इथे काय होतं बघा, दोघांना दृष्टी आहे पण त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना काय दिसलं बघा. प्रथमतः त्यांना नग्नताच दिसली. आमेन म्हणाल का? ते बगीचा इतकी सुंदर होती, हिरवगार होतं, झाडं होती, फळं होती, प्राणी होते, पक्षी होते, पाणी होतं, नदी होती, सर्वस्व चांगले होतं. ती त्यांना काहीच दिसलं नाहीये, पण त्यांना पहिले आपली नग्नताच दिसली. आमेन म्हणाल का? आम्ही कधी कधी प्रार्थनेचे ग्रुप घेऊन ट्रिपला येतो, इकडं गगनबावडा असं काही काही ठिकाणी आम्ही फिरायला जातो. का फिरायला जातो माहितीये? निसर्ग किती चांगला बघायला जातो. पण या ठिकाणी त्या बागेमध्ये नदी आहे, पक्षी आहेत, हिरवळ आहे, सगळं आहे, ते त्यांना काय दिसलं नाही, नग्नताच पहिले दिसलं. कारण त्या फळाचा इफेक्ट होता भैया. आज आमचा मोबाईल ओपन करून बघा, नग्नताच दिसते.
आमच्या डोळ्यापुढे नग्नता दिसते, त्यामुळे पापात आम्ही पडतो, त्यामुळे आम्ही लपायला चालू करतो. देवाच्या सेवकापुढे यायला आम्हाला भीती वाटते, मंदिरात यायला आम्हाला भीती वाटते, आराधना करायला आम्हाला भीती वाटते, बायबल वाचायला आम्हाला भीती वाटते, प्रार्थना करायला आम्हाला भीती वाटते. याचं कारण एकच आहे की आमचे आध्यात्मिक डोळे सैतानाने बंद केलेले आहेत. म्हटलेलं आहे हलू नकोस इथून. म्हणून आज आमचे तरुण तरुणी कुठे आहेत? सगळे लपलेले आहेत, सगळे लपलेले आहेत. मग देवाचं वचन सांगतं यशाया 28:15 मध्ये आम्ही काय केलेलं आहे बघा. आम्ही असं म्हणतो, परमेश्वरा आम्ही मृत्यू बरोबर करार केलेला आहे. जेव्हा संकटाचा लोट येईल तेव्हा ते आम्हाला काही करणार नाही आहे. आम्ही कपाटाखाली दडून बसलो आहे, लपून बसलो आहे. मृत्यू आमचं काही बिघडणार नाहीये. पण तुम्हाला सांगू दे, मृत्यू आमचं बिघडवतोय. कारण मृत्यूवरतीच आम्हाला ठरलं जातं की स्वर्ग आहे का नरक आहे. मग आमची कर्म कसली आहे, आमचे काम कसलं आहे, आम्हाला ठरवलं पाहिजे. कारण आम्ही त्या मृत्यू बरोबर करार केलेला आहे आता सुद्धा. आणि आम्हाला वाटतं मेल्यानंतर बघूया की स्वर्ग काय नरक काय. पण देवानं दोन्हीही बायबलमध्ये दाखवलेले आहे. स्वर्ग दाखवलेला आहे आणि सैतान नरकही दाखवलेला आहे. पण आज देखील आम्ही म्हणतो मेल्यानंतर बघू. सांगू द्या तुम्हाला, जिवंत आहोत तोपर्यंतच देवाने म्हटले नरकाचा अनुभव घेऊन बघ. आणि नरकाविषयी बायबलनं खूप डीपली असं सांगितलेलं आहे. नरक हा असा आहे, तिथं झोप नाहीये, तिथं त्रास कधी कमी होत नाहीये, पिडा कधी तिथं कमी होत नाहीये. असा नरक आहे. म्हणून लपायचं बंद करा. म्हणून तर येशू ख्रिस्त आला आणि तो मृत्यूचा करार त्याने बंद केला. आमेन म्हणाल का? आणि येशू ख्रिस्त जेव्हा तिथे आला बघा, आणि त्या बागेत तो फिरू लागला आणि त्याला कळालं की मी माझे तयार केलेली लेकरं कुठे आहेत. म्हणून त्याने पाहिलं तर दिसणं झाली. तेव्हा त्याने आवाज दिला. सगळ्यांना पाठ आहे तो आवाज म्हणाल का? आदामा आदामा तू कोठे आहेस. हवेला म्हटले तर कुठे आहेस? पहिला आदामाला म्हटलं, कारण त्याची उत्पत्ती ती आहे, त्याचं प्रतिफळ तेव्हा आहे. आणि तेव्हा तो म्हणतोय लपणं आता मला अशक्य आहे. आमेन म्हणाल का? तो काय म्हणतोय? लपणं मला आता अशक्य आहे. हवा बोलत नाहीये, फळं खायला पुढे म्हणती, पण ती म्हणत नाही परमेश्वरा मी इथे आहे. पण आदाम तिथे म्हणतो आता मला लपणं आता अशक्य आहे आणि मला प्रभूला हो म्हटलं पाहिजे. आणि तो प्रभूला म्हणतो प्रभू मी इथे आहे. परमेश्वर त्याला म्हणतो तिथे काय करत आहेस, काय करत आहेस? हाच प्रश्न आज तुमच्यासाठी आहे. हाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही काय करत आहात? तुम्ही त्या देवाला आवाज देत आहात का? मग परमेश्वराला आता म्हणतो मी नग्न आहोत, मी नग्न आहे. परमेश्वर त्याला म्हणतो हे तुला कोणी सांगितलं तू नग्न आहेस? तेव्हा तो म्हणतो जे फळ तू खायला सांगितलं नव्हतंस ते मी खाल्लं. कारण जी स्त्री तू मला दिली होतीस तिनं मला दिलं म्हणून मी खाल्लं. दोष. आज सुद्धा नवरा बायको बघा, पहिले 2 वर्ष 3 वर्ष सुखात असतात, नंतर एकमेकाला इतके खेचतात तर खेचत संसार चांगला होतो. असावेत भांडणं थोडे असावेत, शाब्दिकच असावेत, पण दोष द्यायला चालू झाला. आणि दोष आज सुद्धा नवरा बायकोत आहे. कितीही प्रेमाचे असू दे बायको, दोष असतोच. किंवा अरेंज मॅरेज असू दे, दोष असतोच. पण त्यामध्ये जेव्हा येशू येतो तेव्हा तो संसार सुखाचा होतो. आमेन म्हणाल का? आणि या ठिकाणी परमेश्वराने पाहिलं की जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्या शरीराभोवती त्यांनी काय केलेले आहे? पानं गुंडाळलेली आहेत, ववलेले असतील. पहिला टेलर कोण असेल? समजलंच असेल. कोण आहे पहिला टेलर? टेलर कोण करते? टेलर मिशनची कामं कोण करताय काय? अरे होय किंवा नाही? टेलरिंगची कामं कधी करताय का नाही? कोण आहे का इथे? पहिला टेलर म्हटला बघा आदाम. डायरेक्ट पानं घेऊनच त्याने शिवायला चालू केलं, ड्रेस तयार केला आणि नंतर हवेनं सुद्धा ड्रेस केला तयार. आणि दोघं बाहेर आले लाजत. आज विचार करा मनुष्य किती हुशार आहे बघा. पण देवाने पाहिलं नग्नता दिसलेली आहे, पानाला ऊन लागलं की वाढेल आणि पुन्हा एकदा त्यांना नग्नता दिसेल म्हणून त्याने त्यांच्यासाठी तिथं अर्पण केलं. त्या प्राण्यांचं होतं तेच कातड काढून त्यांच्या शरीराला गुंडाळलं, यासाठी की नग्नता परत त्यांना दिसू नये. किती बदलाव देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी करायचा, किती स्वतःचं अर्पण त्याने करायचा. विचार करा पहिलं अर्पण जेव्हा झालं ते देवाला किती वाईट वाटलं असेल.
आणि त्या अर्पणाचा प्रकार येशू लास्टला झाला. करंथीकरास पत्रामध्ये सांगते येशू हाच यज्ञ पशु आहे म्हणून. त्याच्याच रक्ताने तुमची माझी लाज झाकली, त्याच्याच रक्ताने तुमचा माझा मृत्यू लांब केला गेला, त्याच्याच रक्ताने तुम्हाला आणि मला शुद्ध पवित्र केलं आणि आमच्या डोळ्यामध्ये तेज त्याने घातलं. म्हणून तर आम्ही या डोळ्याने आज जग पाहत आहोत. आम्ही म्हणाल का? म्हणून आम्हाला पाहायला मिळते लपायचं किती आम्ही लपणार आहोत अजून. तुम्हाला माहिती आहे का आदाम का लपला? कारण त्याच्या हातातनं चूक झाली होती. हवा का लपली? तिच्या हातातनं आज्ञामोड झाली होती. आज सुद्धा आमच्या जीवनात आज्ञामोड होते म्हणून आम्ही लपतो का नाही? लपतो म्हणजे चूक झाली की लपतो. आता उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला पटेल. गट इथं चालू आहे का? गट हे बचत गट काय चालू आहे का? हप्ताने आला पैसे मागत नाही तर मी काय करतोय? लपतोय. माझ्यावर उदाहरण सांगतो. लपतोय आणि काय करतोय? गेला का बघ, कारण पैसे नाही द्यायला. गेला का बर? पैसे नाही द्यायला. तो मी बाटका असतो, इतका चॅप्टर असतो, एक फेरी मारतो, दुसऱ्याच्या घरात बसतो, त्यांच्या मोबाईलवरती फोन, आणि आम्ही म्हणतोय गेला काय? तो म्हणतोय ओ मॅडम, ओ मावशी, मी इथेच आहे, हप्ता भरा की 5 पर्यंत बाहेर जात नाहीये. खरं आहे का? गटाचं बी खरं नाही. ठीक आहे. सांगण्याचा अर्थ इतका झाला की आज आम्ही का लपतो याचं कारण आम्हाला माहिती आहे. कारण एखादं पाप जर आमच्यामध्ये असेल तर ते पाप तुम्हाला मंदिराकडे पाऊल टाकू देत नाही आहे. एखादं पाप जर आमच्या जीवनामध्ये असेल तर बायबल हातात धरू देत नाही आहे. एखादं पाप जर आमच्या जीवनात असेल तर बायबल उघडू देत नाही आहे. एखादं पाप जर आमच्या जीवनामध्ये असेल तर प्रार्थना करू देत नाही. आणि मग ते देवच नाही आहे वाटतं जगामध्ये. वाटतं की नाही? वाटतं कधी कधी. जाणून घ्या, जेव्हा तुम्हाला असं वाटतंय तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरित करत आहे बायबल वाचायला. देवाचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला प्रेरित करत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला आराधना करण्यासाठी प्रेरित करत आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय जेव्हा माझ्या जीवनात काहीच नाही आहे तेव्हा जाणून घ्या की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येण्यासाठी आतुर आहे. कारण ते तुम्हाला डिस्काय करायला बघत असतं, ते तुम्हाला नष्ट करायला बघत असतं, आणि तुम्हाला वाटत असतं माझ्या जीवनात असं काहीच नाहीये. कसं सैतानाला हेच पाहिजे असतं. पण पवित्र आत्मा तितक्या जोराने तुमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. जेव्हा अशी निराशा वाटत असते तेव्हा देवाला धन्यवाद द्या आणि म्हणा, तेव्हा मी तुझ्या प्रार्थनेमध्ये गुडघ्यावर स्थिर राहील, वचनामध्ये स्थिर राहील, जिंदगी बदलली जाईल. आमेन. कारण शोध देव घेत आहे. म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? लूक 19:10 मध्ये आत्ताच सांगितलं, येशू का आला? तर त्याला हरवलेल्या लोकांना शोधायचं होतं, तारायचं होतं. म्हणजे देवाला असं म्हणायला पाहिजे की देवा आतापर्यंत मी लपला आहे, माझी फॅमिली लपली आहे, माझी मुलं लपलेले आहेत, माझी नातवंड, माझा परिवार, माझे सर्व लोकप्रिय लपलेले आहेत, पण मी तुझ्या पुढे येतो. ज्याप्रमाणे आदामाने म्हटला की मी इथे आहे, तो पुढे आला, त्याप्रमाणे तुम्ही मी पुढे येण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः येत नाहीये तोपर्यंत देव तुमच्यावर प्रेम करत नाहीये. तो आज देखील आवाज देत आहे तुम्हाला, पण तुम्ही त्या लपलेल्या जागेतून उठतच नाहीये. असा खड्डा तुम्ही पाहिलेला आहे, असं झाड तुम्ही पाहिलेलं आहे, असं तुम्ही अडचणीत जाऊन लपलेले आहात की तुम्हाला वाटतं मला देव पाहतच नाहीये. देव पाहतो, पण तो म्हणतो तू उठायचा प्रयत्न कर, कारण मी तुला सामर्थ्य दिलेले आहे, मी तुला शक्ती दिलेली आहे, त्याचा अनुभव तर तू घे. आम्ही म्हणा का? शुगर कोणाला आहे का? प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ, शुगर तुमची कमी करू. सांगू द्या, शुगरच्या माणसांची शुगर कमी झाली तर काय होतं त्यांना माहिती आहे. बेशुद्धी अवस्था. कसली अवस्था? बेशुद्धी अवस्था. आणि डॉक्टर काय करतोय त्यांना घेतल्यानंतर? शुगर वाढलेल्या माणसाला शुगरच देतोय. अरे वे किंवा नाही, लगेच ते भानावर येतात आणि भानावर आल्यानंतर त्यांना कळतं की मी बेशुद्धी होते. मग डॉक्टर परत शुगर चेक करतो, लेवलपर्यंत आणतो. त्याच प्रकारे आपले जीवन आहे. आज तुम्ही किती कमी असाल, देवाकडे या, देवाकडे या, देव तुम्हाला उठवणार आहे. दुसरं एक उदाहरण आपण पाहूया की योना माहिती आहे सर्वांना. योना, देवाने योनावरती एक जबाबदारी दिली, तू निनिवेला जा, कारण ते लपलेले आहेत माझ्यापासून, ते अंधकारात आहेत, ते मृत्यूमध्ये आहेत, त्यांना मी मारणार आहे, ते नाश करणार आहे मी त्या सर्व निनिवेचा. निवड कुणाची केली? योनाची केली. योनानं म्हटला नाही बाबा, लोक लई तिथली वाईट आणि काय ते धसकट आहे, ऐकतच नाही. तसं आमचं जीवन आहे. ऐकलं का नाही? आम्ही चर्चा बाहेर गेलो की आम्ही कोणाचं ऐकत नाहीये. प्रार्थना केली का गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत? केलती.
विसरलो, परत करेन प्रार्थना. त्या 6 दिवस गेलेले असतात. सांगण्याचा अर्थ समजून घ्या. नेहमी देवाच्या वचनात राहा. एक वेळेस अन्न नसलं तर चालतं, पाणी नसलं तरी चालतं. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रार्थनेमध्ये जीवन जगायला प्रयत्न करा. मग तुम्ही ड्युटी करत असाल तरी प्रार्थना करा. जर प्रार्थना नाही केली तर लपायला चालू तुम्ही करता. आणि सैतान तुम्हाला पाठीमागे घेऊन अशा ठिकाणी लपवतं, तिथून परत पुढे यायला तुम्हाला वेळ आणि संधी नसते. ठीक आहे, योनाकडे बघूया. जेव्हा योनाला ही जबाबदारी दिली, योनाने ठरवलं, मी काय आता निनवेला जाणार नाही, मी जाईन कुठे, तार्सेसला जाईल. म्हणून आपली बॅग घेतली आणि काय केले, त्या तार्सेसला जायची नाव इथे आहे, निनवेला जायची नाव इथे आहे. दोन्ही त्याने पाहिलं की मला इथे बसायचंय निनवेला, पण तो तिथे न बसता तार्सेसला बसला. आणि कुठे गेला माहितीये काय, चांगल्या खुर्चीवर जाऊन बसला नाहीये तो, त्या न्हावेच्या तळाशी जाऊन निवांत झोपला. म्हणा झोपला. शेजाऱ्याला म्हणा झोप आली का, नाही आली ना, होई तर म्हणा, आमेन तर म्हणा. चला ठीक आहे, काय बाकीच राहू दे. कुठे जाऊन झोपला, तळाशी जाऊन झोपला. आणि आता काय वाटलं त्याला, मला देव शोधणार नाहीये, मी देवाला सापडणार नाहीये, आणि माझा हा लपंडाव आहे. कुणाचा लपंडाव आहे, माझा लपंडाव आहे. म्हणून निवांत जाऊन बसतोय, जाऊन खाली झोपतोय. अंगरून पांघरून काय तर घेतला असेल त्याने आणि निवांत झोप काढतोय. माहीतच नाही की प्रवासाचा चालू झालाय, माहीतच नाही याचा प्रवास चालू झालाय. सागरामध्ये तो आलेला आहे, समुद्रामध्ये तो आलेला आहे. आणि काय होतं बघा, देव त्याला शोधतोय. देवाला माहिती आहे, ज्या न्हावेत त्याला मी बसायला सांगितले, ज्या गावात त्याला मी जायला सांगितले, तिकडे तो न जाता तो तार्सेसला पळून चाललेला आहे. आणि चाललाय तो चाललाय कुणापासून, ज्याने सागर निर्माण केला त्याच्यापासून. त्याच सागर निर्माण करणाऱ्या परमेश्वराने त्या सागरामध्ये भवंडर आणलं, वादळ आणलं, सागर उसमसला, डाव डगमगू लागले, नाव डगमगू लागले. काय झालं, सगळे लोक भिले. कशाला, मरणाला. म्हणा मरणाला. आता कशाला भेटणार आहे तिथे, मरणालाच भेटणार ना. आता आमचं काय होणार, आम्ही मरणार. आणि सगळ्या लोकांनी काय केलं बघा, मरण जिथं येतं तिथंच देव आठवतो. आम्ही म्हणाल का, हा आता अनुभव आला असेल सगळ्यांना. दवाखान्यात ऍडमिट झालो, दुसरं तिसरं आमच्या नजरेत काही येतच नाही. पहिली गोष्ट मरणच येते. अरे किंवा नाही, आमेन म्हणा. मरण त्यांच्या डोळ्यापुढे येताना प्रत्येक जण काय करतात बघा, आपापल्या देवाची नाव घेऊन घ्यायला चालू करतात. देवा आम्हाला वाचव, देवा आम्हाला वाचव. किती लोकांनी कितीही नावं घेतली तरी पण समुद्र शांत नाही, लाटा शांत नाही, वादळ शांत नाही, नाव डगमाला चालूच आहे. तेव्हा ते म्हणतात, असं कसं झालंय, हे पहिल्यांदा झालंय. तेव्हाची एक पद्धत होती, हे संकट कुणामुळे आले शोधूया. आज आम्ही संकट कुणामुळे आले हे शोधत नाहीये. आम्ही काय करतो, दुसऱ्यांवर बोट करतोय. ती टाकत असेल पुडी, ते टाकत असेल लिंबू, ते टाकत असेल नारळ, फोडत असेल हे, दुसऱ्यांचे शोधायला जातो. शोधू नका. इथं सुद्धा तेच करतात. कुणामुळे आले बघूया, चिठ्ठ्या टाकतात. आणि इतक्या लोकांच्या मध्ये निघून चिठ्ठी कुणाची निघते, योनाची निघते. कारण खरंच त्याच्यामुळे संकट आलं नसते. देवाला दाखवायचं होतं, माझ्या लपलेल्या मुलाला मी कसं शोधतोय आणि जे काम करून त्याच्याकडून घ्यायचं आहे ते कसं करतोय हे दाखवायचं आहे. म्हणून चिठ्ठी निघल्या सगळे म्हणतात, हे योना कोण आहे, शोधा. आणि तिथे बघायला मिळतं तर योना खाली आहे, उचलून आणतात आणि त्याला प्रश्न विचारायला चालू करतात. असंच सोडत नाही, तू कुठला आहेस, काय करतोयस, तुझा देव कोण आहे. तेव्हा प्रामाणिकपणे बघा. प्रश्न हे आज मंदिर आहे ते जहाज आहे, समजा जहाज आहे असं समजूया. मृत्यू सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे, माझ्या सुद्धा पुढे आहे. मृत्यू सगळ्यांच्या समोर आहे, माझ्या पुढे सुद्धा आहे. एक लहान लेकर कोण आहे काय, सिस्टर तुम्ही जरा द्या कृती करूया थोड्या वेळ, चालतंय ना. 11:20 झाले, अजून 10 मिनिटात मागे इथे थांबा. हे आहे योना, हे आहे योना. मी प्रवास आहे, तुम्ही सुद्धा प्रवास आहे. याच्याकडे चिठ्ठी निघली, याच्या नावाची चिठ्ठी निघलेली आहे. तर आता काय घडते बघा, ह्याला विचारले मी सगळे प्रश्न. आणि ह्या ठिकाणी तुम्ही, मी आता योना नाही आहे, तुम्ही सिस्टर आहात. मरणाची सगळी भीती तुमच्या पुढे. तुम्ही सांगा खरं बोला. आता तुम्ही मरणार आहे, आम्ही मरणार आहे, पण तुम्ही म्हणणार का हे संकट माझ्यामुळे आलं.
आमेन. खरं उत्तर त्याने दिले. ह्यासाठी समजा मी आहे आणि मला विचारलं सांग हे संकट तुझ्यामुळे आलंय का, तर मी काय म्हणणार माझ्यामुळे काय आलं नाही, दुसऱ्यांदा चिठ्ठ्या उधळा. आमेन. अरे खरं आहे का नाही, चिठ्ठ्या उधळायला तुम्ही लावणार का नाही लावणार. उदाहरणार्थ सांगतो, बिशी कोण करते का चिठ्ठ्या टाकून, महिन्याची आठवड्याची वर्षाची काय असते बघा, आणि ती चिठ्ठी ज्याची निघेल ती खुश असते, पण जिला पाहिजे असते ती काय म्हणते, पुन्हा उधळ मला विश्वास नाही. हालेलुया. आणि हे तर खरं आहे का नाही, हात तर करा. आमेन म्हणा. खरं आहे ना. पुन्हा टाक, मला बघायचंच आहे चिठ्ठी माझी इथे का तुझ्या इथे. मग बाकीचे किरकिर किरकिर करायला चालू, पण योहान तसं करत नाही. सॉरी, योना तसं करत नाही. आम्ही म्हणाल का, योना मरणाला भेट नाहीये. त्याला माहितीये मी देवाच्या नजरेपासून लपलेला आहे, त्याच्या आज्ञा पाळण्यापासून मी लपलेला आहे, आणि मला आता लपता येत नाहीये, कारण परमेश्वराने मला शोधण्यासाठी समुद्रामध्ये वादळ आणलेलं आहे, समुद्राच्या लाटा उसळलेल्या आहे, नाव डोलत आहे, आणि या लोकांचा प्राण माझ्या हातात आहे, आणि मला खरं बोललं पाहिजे. म्हणून तो म्हणतो की मी त्या जिवंत देवाचा उपासक आहे. आमेन म्हणाल का. मी त्या जिवंत देवाचा उपासक आहे, आणि माझ्यामुळेच हे समुद्र खवळलेला आहे. मग ते लगेच म्हणतात, कसल्या डोलक्या नावात म्हणतात, आता सांग हे संकट कसं दूर होईल. तो म्हणते मला उचलून पाण्यात टाका. आमेन म्हणाल का. आता सिस्टरने म्हटल्यापासून असं मी म्हटलं असतं का, मला उचलून पाण्यात टाका, कधीच नाही. मी मरणार, मी मरणार, तुम्ही मी मरायचं. पण योना तसं करत नाहीये. तुम्ही वाचायचं असेल ना तर मला पाण्यात टाका. म्हणजे म्हणता खरंच काय तुला पाण्यात टाकल्यानंतर आम्ही वाचेल का, टाकून तर बघा. पण परमेश्वराची योजना बघा. परमेश्वराला माहित होतं ह्यो असाच म्हणणार आहे, म्हणून मोठा मासा पाठवला, आणि त्या माशाला सांगितलं, बघा माशाशी परमेश्वर बोलतोय, त्या माशाला सांगितलं, माशा माझ्या सेवकाला समुद्रात टाकण्यात येणार आहे, तू त्याला जा गिळ, आणि कुठे जाऊन सोड, निनिवेमध्ये जाऊन सोड, त्याला मोरू देऊ नकोस. आमेन म्हणाल का. आणि त्याला जेव्हा पाण्यात टाकतात तेव्हा हा निवांत पाण्यामध्ये डुबत आहे, उसळलेल्या समुद्रामध्ये डुबत आहे, आणि मोठा मासा त्याच्याकडे येत आहे, त्याला गिळतोय, आणि योनाला वाटतंय संपलं आता, मला तो मासा गिळणार, तो मला खाणार, आता माझ्या परिवाराचं काय, माझं काय, उगाचच या नौकेत मी बसलो, उगाचच मी देवाला धोका दिला, उगाचच मी इथे पळून आलो, उगाचच मी खाली जाऊन झोपलो, म्हणून स्वतःलाच तो दोष देऊ लागला. मनातल्या मनात. नाही तुम्ही म्हणाल पाण्यात कसा बोलला हो योना, खाली ब्रदर सांगून गेले पाण्यात बोलला होता. बरोबर आहे का. मनातल्या मनात. तुम्हाला सांगू द्या, मनात आम्ही काही गोष्टी गपच बोलत असतो, याचा अर्थ विचार करतो. तसं त्याला वाटलं, डोळे उघडे आहे पाण्यामध्ये, मासा भला मोठा मासा त्याला गिळताना तो पाहतोय. पण देवाची योजना बघा, गिळल्यानंतर तो त्या माशाच्या पोटात किती दिवस असतो, दाखवलं किती दिवस असतो, 3 दिवस. विचार करा, 3 दिवस माशाच्या पोटात जिवंत आहे. ते नंतर सांगतो पुढे काय होते बघूया. आणि समुद्र शांत झाला. आमेन. समुद्र शांत झाला. सांगण्याचा अर्थ इतकाच, तुमच्याबद्दल जर देवाने योजना केलेली आहे, त्याने जर तुम्हाला शोधलं आहे, तर ते काम बंद करू नका. या देवाकडे या. आणि 3 दिवसांनी हा बाबाला वाटते, आणि माशाच्या पोटात गुडघ्यावर येतोय. आमेन म्हणाल का. माशाच्या पोटात गुडघ्यावर येतोय, आणि देवाला म्हणतोय, धन्यवाद, तुझं नाव उंच होऊ दे, तुझं काम मी पुन्हा करेन. आज विचार करा, माशाच्या पोटात त्याला ऑक्सिजन कुठे मिळाला. आमच्या शंकालय असते बघा, माशाच्या पोटात ऑक्सिजन आलं कुठं, साहित्य बाकीचं आलं कुठं. पण सांगू दे, खास त्याच्यासाठी मासा तयार केला होता. आणि आज देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशूला तयार केलेले आहे. त्याने तुम्हाला त्याच्या वधस्तंभाच्या छायेखाली स्थिरने नम्र केलेला आहे. त्याच्या वधस्तंभाच्या जवळ तुम्हाला आणि मला त्यांनी शांती दिलेली आहे, जीवन दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये येऊन बसा आणि देवाला गुडघ्यावरून धन्यवाद द्या. आणि मासा त्याला त्या निनिवेपाशी जाऊन ओकतोय, तेव्हा तो डोळ्याने पाहतोय, जिथं मला यायचं होतं तिथेच मी आलो. त्याला समजतंय मी चूक केली, पण देव कधी माझ्या बाबतीत चुकला नाही. तो कधी मला शोधायचं थांबला नाही, त्यानं शोधण्याचं काम केलं. तोच परमेश्वर आज देखील तुमच्या घरातल्या हर एक व्यक्तीला शोधायचं काम करतोय.
हर एक तुमच्या नातेवाईकांना शोधायचं काम करतोय. हर एक या मंडळीतील लोकांना तो शोधायचं काम करत आहे. पण आम्ही काय करायचं आहे? आम्ही तो मासा बनायचा आहे. आमेन म्हणाल का? आम्ही तो मासा बनायचा आहे आणि सांगायचा आहे, येऊन बघा मंदिरात काय मिळतं तुम्हाला. येऊन बघ मंदिरामध्ये, आराधना करून बघ मंदिरामध्ये, प्रार्थना कर बघ मंदिरामध्ये, बायबल वाच मंदिरामध्ये, काय मिळते बघ. परिस्थिती बदलणारा माझा प्रभू येशू आहे. काय पाहिजे तुम्हाला आणि मला? परिस्थिती बदलायची असेल, येशूकडे या. आणि मासा जाऊन त्याच्या म्हणजे जिथं जायचं आहे तिथे जाऊन त्याला ओळखल्यानंतर त्याने ठरवलं की आता 30 दिवस लागतात, या कसा मी निनवेला कव्हर करू. म्हणून तो मधला रस्ता ठरवतोय आणि 3 दिवसात सुवार्ता सांगायला चालू होतोय. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वराने तुमच्या पापाची क्षमा केलेली आहे. या आणि पश्चाताप करा. आणि हा पहिला संदेश त्यांना इतका आवडतोय लोकांना. आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी पश्चातापास प्रवृत्त होतोय. राजापासून ज्या गरिबीपर्यंतचे लोक गोंताक नेसतात. आणि सांगू द्या तुम्हाला, बारकाईने बायबलमध्ये मला पाहायला मिळेल, प्राण्यांनी सुद्धा उपवास केले त्या ठिकाणी. त्यांना ते काय म्हणतात, ते पुढे मुसके बांधतात आणि प्राणी सुद्धा उपाशी त्यांच्याही पाठीवरती बोलतात आणि राखेत बसून देवाला म्हणतात, देवा आमच्या अपराधाची पापाची आम्हाला क्षमा कर. देवा आमच्या अपराधाची पापाची आम्हाला क्षमा कर. आणि देवाने त्यांच्यावर कृपादृष्टी केली. आणि हाच योना जाऊन टेकडावरती बघत त्यांच्याकडे बसलेला असतो. मला माहिती आहे देवा तू त्यांच्या पापाची क्षमा करणार, इतकी गॅरंटी त्याला होती. म्हणून देवाबद्दल रुसला होता. अरे तसं तुम्ही रुसून तर बघा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. पण आम्ही बघा नातलेवाईकांना रुसतोय, पण देवाकडे कधी रुसून काय मागत नाहीये. मुलगा आपल्या आईकडे बाबाकडे रुसून मागतोय, आई वडील म्हणतात घे. त्याच्यापेक्षाही तुमचा देव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. येऊन तर बघा. आमेन, आमेन. म्हणून देवाचं वचन तुम्हाला सांगतो, योनाने जे केलं ते आज आम्ही करत आहे. मंदिरापासून दूर पळत आहे, आराधनेपासून दूर पळत आहे. आणि बरोबर चर्चच्याच टायमात कामं काढतो आम्ही. चर्चच्याच टायमात मटण आणायला जायचं, चर्च टायमात भाजी आणायला जायचं, चर्च टायमात सगळं काय करायचं आणि मग चर्चला यायचं. सांगू द्या, टाइम महत्वाचा आहे प्रिया, खूप महत्वाचा आहे. आधी चर्च, नंतर बाकीचं. मी माझं उदाहरण देतो. चर्च संपल्या शेवट आम्ही भाजीला जातच नाही. हा खरंच सांगतोय. आमच्या घरात सगळी म्हणतात, माझा मुलगा बी म्हणते, पप्पा पहिले लाल भाजी आणावं, नंतर दुपारी करूया काहीतरी. मी म्हणतोय पहिलं चर्च, नंतर लाल भाजी. आम्ही म्हणत का? ठीक आहे. म्हणून आम्हाला सांगू द्या, लपायचं बंद करा. आदाम पुढे आला, योना पुढे आला आणि त्याने काय केलं? देवाला आरोळी मारली. म्हणून देवाचं वचन सांगतं इर्मिया 35 आणि 17 शेवटचं वचन, मी त्यास हाक मारली असता त्यांनी मला उत्तर दिलं नाही आहे. आज देव प्रत्येकाच्या नावाने प्रत्येकाला हाक मारत आहे, पण आम्ही उत्तर देत नाही आहे. असं किती अजून आम्ही लपणार आहोत? अजून किती देवापासून आम्ही दूर दूर पळत राहणार आहोत? म्हणून यशाया 65:12 मध्ये मी देव वचन सांगतं की कारण मी त्याला हाक मारली तरी त्याने मला उत्तर दिले नाहीये, मी बोलवलं तरी त्याने ऐकले नाही. माझ्या दृष्टीने ते वाईट तेच त्यांनी केलं आणि जे मला नापसंत आहे तेच त्यांनी पसंत केलं. आज तुम्हाला सांगू दे, जे देवाला आवडते ते करायला शिका. देवाला या ठिकाणी आदाम आणि हवेकडून एकच अपेक्षा होती की त्याने त्या बागेतल्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नये, बऱ्या वाईटाचं फळ खाऊ नये. पण त्यांना काय वाटलं? जे देवाला पसंत आहे ते करायचं ठरवलंच नाही, जे नको आहे तेच त्यांनी खाल्लं. त्याचप्रकारे आम्हाला सगळं ज्ञान आहे की मंदिरात गेल्यानं काय होतं, प्रार्थना केल्यानंतर काय होतं, आराधना केल्यानंतर काय होतं, पण जे देवाला पसंत आहे तेच आम्ही करत नाहीये. म्हणून सांगू द्या तुम्हाला, आज देवाच्या समोर या. म्हणून तुम्हाला सांगतो, विलाप गीत 3:40 मध्ये देवाचं वचन सांगतं, चला आपले मार्ग तपासूया. काय म्हणते देवाचं वचन? चला आपले मार्ग तपासूया आणि देवाला शोधूया. आज तुम्हाला आणि मला आज आपले मार्ग शोधायचे. मी कुठल्या रस्त्याने जात आहे, मी वाईटाकडे का जात आहे, मला पुन्हा यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा निर्णय घ्याल तेव्हा देव तुम्हाला शोधेल. म्हणून लूक 15 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुमच्याकडे 100 रुपयाने 1 रुपये पडला की कोण कोण शोधते? खरं खरं सांगायचं, 1 रुपयाची किंमत 0च आहे. तुमच्याकडे 100 रुपयाने 1 रुपये पडला की जाताय का परत? इथून 1 किलोमीटरवरती 1 रुपया पडलाय आणि म्हणताय का थांब जरा रुपये घेऊन येतो? का म्हणताय? का त्या रुपयाला शोधायला 50 रुपयाचं पेट्रोल जाते.
म्हणून काय म्हणताय, पडलाय पडू दे. पण इथं परमेश्वर काय करतोय, तुमचा आणि माझा येशू काय करतोय बघा. एक जरी हरवला तरी त्याला शोधायला जातोय, कारण तो म्हणतोय ही माझी लेकरं आहेत. आमेन. म्हणून देव शोधायचं कधी कमी करत नाहीये. देव कधीच तुम्हाला शोधण्याचं बंद करत नाहीये. आणि जिथं पडलेला आहे त्या मेंढराला परत तो घेतो, आपल्या बाहूमध्ये घेतो. त्या ठिकाणी तुम्ही न्यायच काय केलं असतं, समजा तुमचं मेंढरो हरवलेलं आहे आणि तुम्हाला ते समजलं की त्या ठिकाणी लांब लचक काठी घेऊन जातोय. सिस्टरमध्ये एक मुलगी, लक्ष द्यावा, तुमचे एक मेंढरो हरवले किंवा शर्ट हरवले, मस असेल तर मस हरवले, लांब लचक काठी घ्या आणि काय करा, मिठी मारून त्या म्हशीला किंवा शर्टाला तुम्ही घेशीला का पुढ्यामध्ये, तर पहिलं काय करशीला, चोपशीला. मुद्दाम केलीस का इतकं मारशीला, ती बिचारी शेरडी असेल तर म्या म्या म्हणत असेल, मस असेल धांबा करत असेल. पण परमेश्वरानं जर असं ठरवलं तुम्हाला आणि मला चोपायचं, तर आम्ही काही जगणार नाहीये. खरं आहे का? म्हणून वेळ आहे तोपर्यंतच घावा आणि डाव पास करा. आमेन. परमेश्वराचा काळ आहे तोपर्यंतच मला मी आऊट आहे देवा, तू मला शोधलेला आहेस, मी तुझ्यापासून लपू शकत नाहीये, मी तुझ्या समोर येत आहे. आणि जर आऊट नाही झाला, लास्टला चोपेल. कारण इर्मया 12 देवाचं वचन सांगतं, ज्या शिक्षा तुला भोगायच्या नाहीये त्या तुला भोगाव्या लागतील, कारण त्या शिक्षा तुम्हाला आणि मला होत्या. म्हणून सांगू द्या तुम्हाला, आज वेळ आहे आऊट होण्याची. आणि आऊट होऊन देवाला घावायचं म्हणजे काय करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. घावायचं म्हणजे काय करायचं आहे, चांगलं राहायचं आहे. घावायचं म्हणजे काय करायचं आहे, मंदिरात यायचं आहे. घावायचं म्हणजे काय करायचं आहे, एकमेकावर प्रेम करायचं आहे. आमेन. आमेन. समजलं का? समजलं का वचन? आमेन म्हणाल का? चला डोळे बंद करूया आपण. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा. यही रिश्ता है काफी मुझे, यही रिश्ता है काफी मुझे. कुछ नहीं चाहिए खुदा, कुछ नहीं चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. तू चले तो मैं चलूं, तू रुके तो मैं रुकूं. तू कहे ओ मैं सुनूं, तू दिखाए ओ देखूं. धन्यवाद देवा. येशू बाप्पा, तुझ्या पवित्र रक्तामध्ये आज आम्हाला तू घे. आमचे मार्ग तू बदल. आम्ही तुझपासून दूर निघून गेलेलो आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये लपलेलो आहे, आमच्या संसारामध्ये लपलेलो आहे, आमच्या खुशामध्ये आम्ही लपलेलो आहे. प्रभू, त्यामुळे मृत्यू आमच्यावर कार्य करत आहे. आमच्या जीवनामध्ये सर्व असून सुद्धा आम्ही सुखी नाही आहे. अनेक आजाराने, अनेक चिंतेने, काळजीने आमचं जीवन नसतं नाबूद होत आहे. पण तुला मी विनंती करत आहे, यातून तू आम्हाला बाहेर घे. ज्याप्रमाणे योनाला तू तुझ्या कार्यासाठी निवडून त्याच ठिकाणी घेऊन येलास, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये, अनेकाच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला तू उपयोगात आण आणि तुझं कार्य कर, तुझं गौरव करून घे. पुन्हा एकदा पोरले या ठिकाणच्या हर एक तुझ्या प्रियजनांसाठी ज्या तुझ्या योजना आहेत त्या पूर्ण तू करून घे. प्रवेश पास्टर कमिटी, महिला मंडळ, संडे स्कूल व मदतनीस जे सर्व काय आहे ते तुझ्या हातामध्ये घे आणि या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या लोकांचं येणं जाणं वाढू द्या. सदैव कृपेनं कर. तुझ्या वचनाची परमेश्वरा भाकरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे. त्या भाकरीद्वारे त्यांना ताकद येऊ दे. तुझ्या रक्ताद्वारे त्यांना सामर्थ्य मिळू दे येशू. आणि त्यांच्याद्वारे, त्यांच्या प्रार्थनेच्याद्वारे अनेकाचं जीवन बदललं जाऊ दे. म्हणून ही प्रार्थना विनंती प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझं नाव सर्व समस्याहून उंच आहे प्रभू येशू, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रभू या ठिकाणी एक विशेष उद्देशाने तू तुझ्या प्रियजनांना एकत्रित केलेला आहेस. तो उद्देश तुझा पूर्ण केला जाऊ दे. मी माझी इच्छा तुला नाही सांगत प्रभू येशू, तर तुझी इच्छा या ठिकाणी पूर्ण कर. ज्या
प्रभू योनाच्या जीवनामध्ये त्याच्या इच्छेने नाहीये, तर तुझ्या इच्छेने प्रभू कार्य करून घेतलंस. त्याप्रमाणे माझ्या इच्छेने नाहीये, तर तुझ्या इच्छेने या ठिकाणी तू कार्य करणारा देव आहेस. हर एक समस्या तू जाणत आहेस. जी माताने आपल्या 2 लेकरांसाठी प्रार्थना विनंती दिली आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझा आत्मा कार्य करू दे. त्या आजीमध्ये परमेश्वर तुझं सामर्थ्य उतरलं जाऊ दे. त्या लेकरांमध्ये तुझं सामर्थ्य उतरलं जाऊ दे आणि तुझं गौरव केलं जाऊ दे. इथून पुढची वेळ प्रभू येशू तुझ्या हातामध्ये देतो. आमेन.